कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. ऊस गाजर रताळू, ऊस गाजर रताळू गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से. भाजी आमच्या परिसरातून आणली आहे आणि सेंद्रिय पद्धतीने बनवतो. आम्ही रोजच्या शालेय जेवणात भाज्यात आणि या भाज्यांचा वापर करतो. ह्या भाज्या पौष्टिक आहे आणि सर्वांना आवडतात आणि सर्व आवडीने खातात. छान. सर्वांना आवडला का भाजीपाला? भात आवडतो का? छान. नाडा तोरी, मोठ नाडा तोरी. मोठ नाडा विहीर तोरी, मोठ नाडा विहीर तोरी, मोठ नाडा विहीर तोरी. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा. केल्यानंतर त्याला ते फ्लोरा येतो. आता प्रत्यक्ष तुम्ही पाहता तर टोमॅटोला छानपैकी अशी टोमॅटो लागलेले आहेत, वांग्याला तर फुलं आलेली आहेत. इथं पहा आता प्रत्यक्ष हे टोमॅटो खूप त्यासाठी खूप औषधं फवारणी करावं लागली. नंतर ते कळक काठ्या तारीचं तार आणून त्याला ते बांधून व्यवस्थित ते फळ. सर वांग्याबद्दल, वांगी एवढी चांगली आल्यात याचं मागचं कारण ही जमीन पाहिली सुरुवात करताना तर जमीन एवढी चांगली नव्हती पण वांगी खूप छान आल्यात त्याच्या मागचं त्याच्या
आधी आम्ही चांगली मशागत करून त्याला सेंद्रिय खत टाकलं. जे शेणखत असतं ते शेणखताचा आम्ही पुरेपूर वापर. विठ्ठल पायी विठ्ठल पायी विठ्ठल पायी गोविला ते काकडे ते तारेवर गेल्यानंतर ते चांगले त्याचे काकडे तयार होतील. ते वेलेला आपण टाट्या आहेत ना आपल्याकडे, तर संपले आपल्याला. विद्यार्थ्यांचं पण सहकार्य घेतलं जातं का? विद्यार्थ्यांची खूप मेहनत इथं कामाला आली. विद्यार्थ्यांना श्रमदानाचंही मूल्य कळतंय आणि त्यांच्या श्रमदानातून आता सर मागे पहिली मेथी इथं निघाली होती ना. मेथी आधी मेथीचे एक 10-12 गड्डे आम्ही काढलेले आहेत. पण याच्यातून काय मुलांना शेती कशी करतात आणि कसं त्याचं उत्पन्न निघतं आणि सेंद्रिय खतापासून कसं पीक चांगलं येतं हे प्रत्यक्ष त्यांनी काम करून अनुभव घेऊन त्यांना कळालं. सुरुवातीला उगवलं, आता याच्यातून आपण हे काढून परसबागेच्या कोपऱ्यावर लावतो. इकडे लावण्याचं कारण काय, इकडे पश्चिम भागावर ऊन राहणार आहे, आज सकाळचं ऊन मिळणार आहे. इथं आपण शेवगा लावतोय. काय लावतोय? अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी.